नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर भेटतोय. एक वेगळा विषय घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासमोर पेटी पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल, पण तबल्याच्या साथीला किंवा सुरांसाठी हार्मोनियम अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. त्याशिवाय आपल्याला सूर कळणार नाही. संगीत ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये सूर, ताल आणि लय यांचा समावेश असतोच आणि तो असायलाच पाहिजे. म्हणून आज आपण थोडंसं सुरांबद्दल बोलणार आहे. जे विद्यार्थी 5-6 वर्ष तबला शिकतायत त्यांना पुढे जाऊन परफॉर्मन्सेस किंवा साथ या दोन्ही ठिकाणी आपल्याला आपलं स्किल दाखवायला लागतं. त्यामुळे तबल्याची ओळख किंवा तबला कसा लावला पाहिजे किंवा स्वरांची ओळख या दोन्ही गोष्टी फार आवश्यक आहे. आपला तबला लागलाय की नाही लागला हे आपल्याला एकतर तानपुऱ्याच्या ऍपवरून कळतं किंवा साथीला हार्मोनियम असेल, तानपुरा असेल किंवा इतर काही स्वरवाद्य असेल याच्यावरून आपला तबला लागलाय की नाही आपल्याला कळतं. पण त्यासाठी मग आपल्याला जर हार्मोनियम समोर असेल तर हार्मोनियमची माहिती आपल्याला असणं फार आवश्यक आहे. हार्मोनियमची आपण थोडक्यात माहिती घेऊया. हे वाद्य जे आहे याला हार्मोनियम असं म्हणतात आणि हे सुशीर वाद्य या प्रकारामध्ये मोडतं. आता सुशीर वाद्य म्हणजे नेमकं काय, तर हवेवर वाजणारी किंवा हवेच्या सहाय्याने ज्याच्यातून स्वर निघतात अशी वाद्य. मग याच्यात हार्मोनियम येतं, नंतर शहनाई येते, बासरी येते, तुतारी येते, अशी अनेक वाद्य येतात. पैकी आपण आज हार्मोनियम बघूया. हार्मोनियमची थोडक्यात माहिती आणि मग सुरांबद्दल तुम्हाला सांगतो की जी आपल्याला शिकणं थोडक्यात जुजबी माहिती असणं आवश्यक आहे सगळ्या तबला वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांना. या हार्मोनियमला आपण पेटी असं सुद्धा म्हणतो. तर पेटी हा सुरांचा खजिना आहे. आता या पेटीमध्ये हे सगळे जे वरती दिसत आहेत हे काळे स्वर आणि हे पांढरे स्वर, यांना कीबोर्ड, काळ्या पट्ट्या, पांढऱ्या पट्ट्या असंही म्हटलं जातं. समोर हे दिसत आहेत हे स्टॉपर्स आहेत. हे वरती जे दिसत आहेत जनरली प्रत्येक हार्मोनियमला असतात हे स्वरांचे स्टॉपर्स असतात आणि खाली जे असतात ते हवेसाठी असतात. याला म्हणतात भाता आणि ही हार्मोनियमची बॉडी. आता बघा काम कसं करते हार्मोनियम. या इकडे तुम्हाला काही छिद्र दिसतील. त्या छिद्रामधून हवा आतमध्ये येते. आता ही हवा कुठे येते, तर त्या भात्याहून, याला भाता म्हणतात, त्याच्यामुळे या भात्यामधून ही हवा आतल्या बाजूला येते. आता मी खालचे स्टॉपर सोडतोय. हे खालचं स्टॉपर ओढल्यानंतर बघा ही छिद्र मोकळी होतात आणि छिद्र मोकळी झाल्यावर आत आलेली जी हवा आहे ती या ठिकाणी येते. आता या ठिकाणी आल्यानंतर हे तुम्हाला स्वरांच्या पट्ट्या दिसत आहेत. इथे या स्वराची पट्टी मी या ठिकाणाहून दाबली. आता इथून दाबली की हे इथे छिद्र मोकळं झालेलं दिसतं बघा. आणि मग ते मोकळं झालेलं जे छिद्र आहे, आता समजा मी हा स्वर वाजवला म्हणजे दाबला, तर या स्वरातून इथली जी हवा आहे ती इथून आतमध्ये येते आणि तो स्वर, त्याची जी काही बारीक पट्टी जी आहे ती कंपन पावते आणि तो स्वर वाजतो. अशा पद्धतीने हार्मोनियम आपल्याला दिसते आणि असते. आता हार्मोनियम वरती हे जे स्वर दिसतात हे काळे स्वर आहेत आणि खालचे जे आहेत ते पांढरे स्वर आहेत. आता संगीतामध्ये म्हणजे भारतीय संगीतामध्ये 12 स्वर आहेत. 12 स्वर कोणते मग ते आहेत सा रे ग म प ध नी आणि हे 7 झाले आणि 5 स्वर त्यांना विकृत स्वर असं म्हणतात. मग आता विकृत म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये विकृतमध्ये कोमल आणि तीव्र असे स्वर येतात. आता समजा आणि या सगळ्या 12 स्वरांच्या
समूहाला सप्तक असं म्हणतात. या हार्मोनियमवरती आपल्याला सप्तक वेगवेगळ्या पद्धतीने दिसतात. उदाहरणार्थ आपण बघा, इथे तुम्हाला दिसतंय काळे 5 स्वर दिसतात. 1 2 3 4 5. परत हेच स्वर रिपीट होतात. 1 2 3 4 5. परत हेच रिपीट होतात. 1 2 3 4 5. परत हेच रिपीट होतील. अशा पद्धतीने कीबोर्ड किंवा हार्मोनियमची रचना असते. मग आता तुम्ही म्हटलात की सर, तुम्ही म्हटलेत की 12 स्वर दिसतात आणि इथे तर आम्हाला तुम्ही 5च दाखवले. तर मग ते कसे बघा, हे 5 1 2 3 4 5 आणि खालचे 7 1 2 3 4 5 6 7. हे एवढं एक सप्तक तयार होतं. म्हणजे हा काळी 1, काळी 2, काळी 3, काळी 4 आणि काळी 5. हा काळी 1, हा पांढरी 1, पांढरी 2, पांढरी 3, पांढरी 4, पांढरी 5, पांढरी 6 आणि पांढरी 7. हे सगळे 7 पांढरे आणि 5 काळे असे मिळून एक सप्तक तयार होतं. आता हे सप्तक जे आहे, या सप्तकाला मंद्र सप्तक असं म्हणतात. इथून पुढे त्याच पद्धतीने सप्तक सुरू होतं आणि बघा तुम्हाला दिसेल 1 2 3 4 5 हे काळे 5 स्वर आणि इथून 1 2 3 4 5 6 7 असे 7 आणि 5 12 स्वर. हे झालं मध्य सप्तक. मंद्र म्हणजे खालचं, मध्य म्हणजे मधलं म्हणजेच त्याच्या पुढचं सप्तक, आणि हे आहे वरचं सप्तक म्हणजे त्याला तार सप्तक असं म्हणतात. इथं पण बघा तुम्हाला दिसेल 1 2 3 4 5 स्वर आणि 1 2 3 4 5 6 7. या पद्धतीने हे 3 सप्तक आता पाहिले. आता याच्याही पुढे तुम्हाला स्वर दिसतात तर ते किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6. म्हणजे ही हार्मोनियम जी आहे आता पुढे 6 आहेत, म्हणजे एका सप्तकाच्या निम्मे स्वर आहेत. म्हणून ही हार्मोनियम 3.5 सप्तकाची आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की सर सा कुठला, तर हा जो आहे जनरली हा पुरुषांसाठी काळी 1 हा स्वर वापरला जातो. मग तुम्हाला हा काळी 1 इथेही दिसेल, हा इथेही दिसेल, इथेही दिसेल आणि इथे पण दिसेल. आपण वाजवून बघूया म्हणजे तुम्हाला त्यातला फरक कळेल किंवा त्यांच्यातला सारखेपणा सुद्धा कळेल. असा आता हा बघा तोच स्वर आहे, फक्त त्याची उंची बदलली. आता हा बघा, आता उंची अजून बदलली आणि ही अजून उंची बदलली. म्हणजे 6 सगळे सारखेच आहेत, फक्त ते सप्तक बदलल्यामुळे त्यांची उंची बदलत जाते. आता तुम्ही यालाही 6 म्हणू शकता, हा 6. आता हा जो आहे काळी 1च्या अलीकडचा, म्हणून इकडे सुद्धा काळी 1च्या अलीकडचा हा सुद्धा 6. बघा याचा स्वर बघा आणि याचा स्वर बघा, फक्त उंची बदलली. पुन्हा हा बघा आणि हा बघा, हे सगळे स्वर एकाच उंचीचे, फक्त उंची बदलली आहे. फक्त त्यांची नावं मंद्र, मध्य आणि तार अशी आहेत. मग बघा, आता कुठल्याही स्वरापासून मला जर पंचम स्वर शोधायचा आहे तर ते कसं शोधायचं ते सांगतो मी तुम्हाला. आता जनरली आपण मध्य सप्तकात हार्मोनियम वाजवत असतो. आपण बघूया आता वेगवेगळे 12 स्वर. तर हा आपण सा मानला, म्हणजे आहे हा काळी 1चा. त्याच्या पुढचा जो स्वर आहे तो कोमल रे, त्याच्यानंतर शुद्ध रे, नंतर कोमल गंधार, नंतर शुद्ध गंधार, नंतर मध्यम, शुद्ध मध्यम, नंतर तीव्र मध्यम, नंतर पंचम, त्यानंतर कोमल दैवत, नंतर शुद्ध दैवत म्हणजे ध, कोमल निषाद, शुद्ध निषाद आणि परत वरचा सा. आता इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की सा आणि हा पम, सा प ही जोडी जी आहे षड्ज आणि पंचम, ही जोडी कायम त्या रागांच्या वेळेस वाजवली जाते. म्हणजे ज्या रागांमध्ये पंचम आहे ते स्वर वाजवले जातात. षड्ज आणि पंचम म्हणजे सा आणि प हे दोन्ही स्वर अचल आहेत. अचल आहे म्हणजेच काय, त्यांचे कोणीही भाऊबंद नाही. जसं रिषभाला कोमल रे आहे, गंधाराला कोमल ग आहे,
मध्यमला तीव्र मध्यम आहे. तसं सा आणि प या दोघांनाही पुढचे कुठलेही भाऊबंद किंवा स्वर नाही. आता या सा पासून आपल्याला पंचम शोधायचा आहे. मग कसा शोधणार? बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजत नाही की हार्मोनियम वरती नेमका स्वर कसा शोधायचा. तर त्याच्यासाठी आपल्याला हे 12 स्वर कुठे कुठे आहेत हे माहिती पाहिजे. की हा सा जर आपण धरला तर रे रे, ग ग, म म, म्हणजे किती स्वर गेले? 6 पासून. पहिला सा म्हणजे सा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आणि 8वा स्वर जो आहे तो पंचम. म्हणजे सा ला 1 म्हटलं तर 8वा स्वर जो आहे तो पंचम येतो. म्हणजे ही षड्ज पंचमाची जोडी झाली. हे लक्षात ठेवलं पाहिजे. कुठल्याही स्वरापासून तुम्ही यालाही सा म्हणू शकतात, यालाही सा म्हणू शकतात. इथून बरोबर 8वा स्वर शोधायचा. म्हणजे तो कसा शोधायचा? मग ते सिरियली गेलं पाहिजे आपण. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग याचा हा जर 6 म्हणला तर याचा पंचम हा येणार. असं कुठल्याही स्वरापासून तुम्ही करू शकता. आता पुढे बघा मध्यम. मग 6 पासून म कुठे आहे? तर 6 ला 1 नंबर मानलं, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणजे 6 1 नंबर, 2 नंबर रे, शुद्ध रे, कोमल ग, शुद्ध ग आणि म. म्हणून 6 पासून 6वा स्वर जो येतो तो मध्यम हा स्वर येतो. इतकं सोपं आहे. म्हणजे जर तुम्हाला लक्षात नाही राहिलं 12 स्वरांची नावं किंवा ते कसे शोधायचे हे लक्षात नाही राहिलं तर फक्त सिरियल लक्षात ठेवा आणि 6 पासून मध्यम कितवा स्वर येतो तो 6वा येतो आणि 6 पासून पंचम हा स्वर जो आहे तो 8वा स्वर येतो. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला हार्मोनियम वरती स्वर शोधणं जड जाणार नाही. मला वाटतं या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती कळाली असेल. जर नसेल कळाली तर आपण कमेंटमध्ये ती सांगू शकता जेणेकरून मी तुम्हाला त्याची उत्तर देऊ शकेन.